हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? होप की सगळेजण चांगले असाल. तर आज होता मंगळवार आणि आमच्या कॉलनीमधल्या एक काकू आले, त्यांनी फिशचा तलाव विकत घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे फिश मिळतात. त्या म्हटल्या की फिश आणलेली आहे विकायला, पाहिजे का? तर म्हटलं चला आज मंगळवार पण आहे तर फिश बोलून घ्यावी. तर अर्धा किलो मी फिश बोलवली, रोहू फिश घेतली होती. आता दुपारचं तर ऑफिसमध्ये गेले होते हे, तर आमचं जेवण वगैरे झालं होतं. तर रात्रीला यापासून आता मग मी चांगला मसाला फिश फ्राय बनवणार आहे. तर फिश फ्राय बनवण्यासाठी युनिक असा मसाला मी तयार करणार आहे, जो मसाला तुम्ही वापरत नसाल किंवा या प्रकारे तुम्ही फिश फ्राय बनवलाही नसेल. रवा लावून वगैरे नेहमी तुम्ही फिश फ्राय बनवत असाल, एकदा या पद्धतीने फिश फ्राय बनवून बघा, खूप टेस्टी लागते. तर या फिश फ्राय बनवण्यासाठी ना मी मसाल्यासाठी फ्रीजमधून कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, अद्रक सोबत घरचाच फ्रेशवाला कढीपत्ता सुद्धा तोडून घेतला आणि हे सगळं साहित्य आहे ना मस्त वॉश करून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आहे. मसाला फिश फ्राय बनवण्यासाठी ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या थोड्या जाडसर अशा मोठ्या मोठ्या कापून घ्यायच्या. एका मिरचीचे 1-2 तुकडे केले तरी होते. अशामुळे कसं मिक्सरमध्ये मिरची व्यवस्थित बारीक होते, नाहीतर अख्खीच्या अख्खी टाकली तर बारीक सुद्धा होत नाही, थोडी तशीच उरते मग वाटणमध्ये. आणि आपल्याला ओबडधोबडच वाटण करायचं आहे, पण एकदम ओबडधोबड पण नाही करायचंय. तर मिरच्या तर कापून झाल्या, सोबतच इथे बघा मस्त घरचा फ्रेशवाला कढीपत्ता सुद्धा पानं काढून घेतली आणि लिंबू सुद्धा कापून घ्यायचा आहे आणि बाजूला जो कोथिंबीर आहे तो सुद्धा कापून घ्यायचा आहे. जाडसरच कापायचा आहे, कारण शेवटी तो आपल्याला बारीकच करायचा आहे मिक्सरमध्ये. ही जी फिश मसाला फ्राय आहे ना, ती आमच्या घरी खूप आवडते. माझ्या हसबंडला, माझ्या मुलीला सुद्धा खूप आवडते या प्रकारची फिश फ्राय. रवा फिश फ्राय खाऊन खाऊन खूप बोर होतात, तर ही चटपटीत अशी फिश फ्राय खायला खूप आवडते त्यांना. तर आलं सुद्धा कट करून घेतलंय. आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण टाकलंय 8 ते 10 पाकळ्या, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायचा आणि थोडं पाणी घालायचंय, म्हणजे हे सगळं व्यवस्थित वाटलं जाईल. आता मिक्सरला याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आज मी फिश फ्राय बनवायला रोहू फिश वापरली आहे, कारण त्या काकूंकडे तीच होती. तसं तुम्ही कतला किंवा तुमच्या रिजनमध्ये जी कुठली फिश अवेलेबल असेल ती फिश वापरून हा मसाला फिश फ्राय बनवू शकता. तर बघा हे वाटण तयार करून घेतलं आहे. हे वाटण आता एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते. पूर्णच्या पूर्ण वाटण अर्धा किलो फिशसाठी बरोबर आहे. आणि या वाटणमध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत आता. तर पाव चम्मच एवढं हळद घालायची आहे, अर्धा चम्मच एवढी काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे फक्त कलर येण्यासाठी. 1 चम्मच यामध्ये घालूया धना पावडर, 1 चम्मच जिरे पावडर घालायचं, अर्धा चम्मच गरम मसाला किंवा जो कोणता मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल साठवणीतला तो घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 लिंबूचा रस पिळून घ्यायचा. तर आता लिंबूचा रस पिळताना हातावर असं पिळायचं, म्हणजे बिया हातावर राहतात आणि रस खाली पडतो, म्हणजे चाळायची वगैरे गरज नाही. आणि 1 चम्मच तेल सुद्धा घालायचंय, म्हणजे मसाला जेव्हा हा फिशला लावतो तेव्हा व्यवस्थित फिशवर चिटकून राहतो आणि जेव्हा फिश फ्राय सुद्धा करतो ना, या तेलामुळे छान क्रिस्पी होते. तर तेल टाकून आता मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. बिलकुल अशा प्रकारे बघा व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे. आणि इथे आता अर्धा किलो एवढी रोहू फिश घेतली, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि धुतलेले फिशचे पीसेस आता या मसाल्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचे. तर मसाल्यामध्ये जेव्हा फिशचे पीसेस टाकतो तेव्हा फिशला काटे असू शकतात आणि हाताने आपण जेव्हा ते कोट करायला किंवा मिक्स करायला घेतो तेव्हा हाताला टोचू शकतात. त्यामुळे व्यवस्थित आणि सावधानीने कोट करायचे किंवा मिक्स करायचं. तर हे पीसेस आपल्याला अशा प्रकारे मसाल्यामध्ये कोट करायचे आहेत. थोडीशी ही जागा राहायला नको आणि या मसाल्याची जी टेस्ट आहे ना ती पूर्णपणे या फिशमध्ये यायला हवी. अशा प्रकारे कोट झाले पाहिजे. फिश मसाल्यामध्ये कोट झाली की झाकून 30 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायची. आणि फिश मॅरिनेट होत आहे तोपर्यंत मी भात सुद्धा लावून घेत आहे, कारण आमच्या घरी अशी मसाला फिश फ्राय असली की माझ्या हसबंडला आणि माझ्या मुलीला भातच आवडतो. मस्त गरमागरम भात आणि त्यासोबत ही मसाला फिश फ्राय, मस्त मज्जा येते. दोघांनाही आवडीने मस्त खातात. तर साधारण आता 30 मिनिटं झालेली आहेत. फिश बघा इथे छान मॅरिनेट झालेली आहे. आता या फिशवर एक असं साहित्य टाकणार आहे ज्याने हे फिश मस्त क्रिस्पी होईल. तर इथे मी घालत आहे 2 चम्मच एवढं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना ही फिश फ्राय मस्त छान कुरकुरीत होते. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही या जागी बारीकवाला रवा सुद्धा टाकू शकता. पण रवा टाकलं तर तुम्हाला रवा टाकून मिक्स करून 5 ते 10 मिनिटांसाठी परत रेस्ट करायला ठेवावं लागणार, कारण रवा फुलेल आणि नंतरच फिश मग क्रिस्पी होईल.
तर तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आता चम्मचनीच व्यवस्थित फिश मिक्स करून घ्यायची आणि आता लगेचच फ्राय करायला घ्यायची। तर फ्राय करण्यासाठी नॉनस्टिकवाला पॅन घेतला आहे आणि त्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। अगदी कमी तेलामध्ये पण ही फिश मसाला फ्राय खूप मस्त होते आणि फ्राय सुद्धा व्यवस्थित होते, बिलकुलही चिटकत नाही। फक्त नॉनस्टिक तवा वापरा। तर थोडंसं तेल घातलं आहे आणि तेल तापलं की आता जे मॅरिनेट केलेले फिशचे पीसेस आहेत ते ठेवून घ्यायचे, जेवढे बसतात पॅनमध्ये तेवढे, आणि लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं साधारणतः एका साईडला मस्त शिजून घ्यायची। ही फिश आहे ना थोडी पातळ आहे, त्यामुळे जास्त वेळही लागत नाही शिजायला, तसं ही फिश लवकरच शिजते। तर साधारणतः 2 ते 2.5 मिनिटांमध्ये तुम्ही इथे बघू शकता छान कलर आलेला आहे आणि फ्राय सुद्धा झालेली आहे फिशची एक साईड। आता दुसऱ्या साईडला सुद्धा पलटून घ्यायचं फिश आणि ती साईड सुद्धा 2 ते 2.5 मिनिटापर्यंत लो फ्लेमवरच छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायची। ही फिश फ्राय बनवत असताना, फ्राय करत असतानाच एवढा छान सुगंध सुटला होता घरात, मला तर तेव्हाच खावीशी वाटत होती। तर दोन्ही साईडला फिश छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे आणि बघा कुरकुरीत क्रिस्पी अशी फिश फ्राय तयार आहे। आज आमच्याकडे मस्त हा फिश फ्राय आणि भाताचा बेत आहे, तर तुम्ही सुद्धा ही फिश फ्राय नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। थोड्या वेगळ्या मसाल्याची आज मी फिश फ्राय केलेली आहे, तर कशी झाली या टेस्टला बघूया। ही फिश फ्राय एवढी टेस्टी लागते, तुम्ही असं स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता आणि भाताबरोबर तर अप्रतिमच लागते। तर मी तुम्हाला टेस्टही करून दाखवते, एवढी टेस्टी लागते ना, माझ्यावर विश्वास ठेवा आणि एकदा तरी ही फिश मसाला फ्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।